नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवत आहोत चिकनचा मस्त असा खरडा. म्हणजेच आपण बनवत आहोत खरडा चिकन. बनवायला सोपं, कमी साहित्यामध्ये आणि मस्त असं हे झणझणीत खरडा चिकन तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्कीच बनवून पाहाल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याला लिंबू आणि हळद लावून ठेवलं आहे. जे लिंबू लावण्याचं कारण त्यातला जो वैश्वास असतो तो निघून जातो. एक मोठा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. इथे आपल्याला वाटण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता खरडा म्हटला की थोडासा तिखट हा झालाच पाहिजे. थोडासा आपण गरम मसाला वापरणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. आधी आपल्याला एक छोटंसं हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्या वाटणासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरं. आता या खरडा चिकनला थोडं आलं, लसूण आणि मिरच्या, जिरं हे जास्त प्रमाणात वापरायचं असतं. त्याने ह्या चिकनला जो वैश्वास असतो किंवा काही, कारण आपण खोबरं वगैरे वापरणार नाही आहे, त्यामुळे इथे आलं, लसूण, हिरवी मिरची हे थोडं जास्त वापरायचं आहे आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे आणि थोडंसं मीठ टाकून, मिठाने काय होतं, या जे मसाला आहे त्याला पाणी सुटेल आणि ते जे मसाला आहे तो चांगला वाटला जाईल. आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे, तर थोडासा जाडसर अशा पद्धतीने हा खरडा म्हणजे हा जो मसाला आहे खरड्याचा तो बनवून घ्यायचा आहे. तर आता खरड्याचा मसाला मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे. खूप जास्त बारीक नाही आणि अगदी जाडसर नाही, अशा पद्धतीचा हा मसाला आपण बनवलेला आहे. आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. तेल घालताना थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण या खरडा चिकनमध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत. तर आता तेलामध्ये कढीपत्त्याची 5-6 पानं आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे. कांदा चांगला गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालायचा आहे. तर आता कांदा आधी मस्त असा परतवून घेऊया. कांदा छान गुलाबी रंगावर आला आहे. आता आपण जे वाटून घेतलेलं ते वाटण इथे घालायचं आहे. आता तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, त्यामुळे या वाटणाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. पण आलं, लसूण हे थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे कारण ह्याच्यात आपण खोबरं, कांदा काही म्हणजे वाटून खोबरं, कांदा वापरत नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथे आलं, लसूण थोडंसं जास्त वापरतो. आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं परतवून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये घालणार आहोत चिकन चांगलं 2दा स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हळद आणि लिंबू टाकलं आहे आणि मस्त मॅरिनेट करून घेतलं आहे. आता आपण या मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालून घेतलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे चिकन परतवून घ्यायचं आहे. छान परतवूनच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. आपल्याला हे चिकन जे आहे हे ड्रायमध्ये करायचं आहे. एकदम पातळ किंवा लपथपीत असं काही नाही, तर ड्रायमध्ये हे चिकन आपल्याला बनवायचं आहे. हे चिकन तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकता. स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो आपण. आता आपण इथे घातलेला आहे किचन किंग मसाला. आता थोडासा जास्त प्रमाणात किचन किंग मसाला घालायचा आहे. ह्या चिकनला या किचन किंग मसाल्याचा स्वाद चांगला लागला पाहिजे, म्हणजे जवळजवळ 1.5 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातला आहे आणि मस्त असं मीडियम गॅसवर चांगलं परतवून घेणार आहे. आणि नंतर एक 5 मिनटं परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्याला या चिकनमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतो आहे. पुन्हा एकदा परतवून घेणार आहे आणि नंतर झाकण ठेवून एक 10 मिनटं याला छान वाफ काढून घ्यायचे. चिकनला स्वतःच्याच अंगचं पाणी सुटतं. ते पाणीसुद्धा आपल्याला नंतर गॅस मोठा करून परतवून घ्यायचं आणि पाणी सुकवून घ्यायचं आहे. आता एक 10 मिनटं झालेत
आणि आता तुम्हाला दिसतच असेल का चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे. या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आपण हे चिकन चांगलं परतवून घेऊ. थोडासा गॅस वाढवायचा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला हे चिकन पूर्ण परतवून घ्यायचं. त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण ह्या चिकनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे इतकं छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हे चिकन जे आहे ते आपल्याला ड्राय बनवायचं आहे. ते तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर हे चिकन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप सुंदर आणि मस्त असं हे चिकन बनतं. आता पुन्हा एकदा 5 मिनटं आपण झाकून हे जे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेत आणि चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल की अगदी ड्राय आणि मस्त असं हे चिकन झालं आहे. एकदम ड्राय आपल्याला हे चिकन बनवायचं असतं. खूप सुंदर लागतं. तर आता शिजलं आहे का नाही ते बघूया आपण. चिकन आपलं शिजलं आहे का. चिकन खूप छान असं शिजलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भेटूया. चला मग बाय बाय.